अक्कलकोटवरून आणलेल्या मूर्तीची स्थापना ना मला आज मंदिरात करायची होती. कारण मी स्वामींची मूर्ती अक्कलकोटवरून येतानाच घेऊन आले होते आणि आज नित्याचं बोरनान सुद्धा मला करायचं होतं. स्वामींच्या मूर्तीला मी अभिषेक वगैरे कसा घातला त्याचा व्हिडिओ इन डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर आपल्या चॅनेलवरती लवकरच मी व्हिडिओ टाकेल, तो तुम्ही नक्की बघा. इथे मी नित्यासाठी दुपारी उपीट बनवलं होतं, तिला भरवलं आणि ते नित्याचे पप्पा जेवायला यायचे होते. थोडासा वेळ होता म्हणून मी ते थोडंफार डेकोरेशन केलं आणि काल भिजत घातलेली मटकी सुद्धा इथे मला सुती कपड्यात बांधून ठेवायची होती आणि सुत्या कपड्यात जर बांधून ठेवली ना तर त्याला छान असे मोड येतात. जेवण वगैरे आटपल्यानंतर नाही ते फायनली डेकोरेशन करून घेतलं आणि हे असं काही दिसत होतं. तर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर नित्याला सुद्धा छान छान असा फ्रॉक घालून रेडी केलं. नित्या तरी ते गोडगोड अशी रेडी होऊन बसली होती, पण बायका काय अजून आल्या नव्हत्या. तर नित्या या काळ्या ड्रेसमध्ये कशी दिसत होती ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर बायका आल्यानंतर औक्षण वगैरे करून घेताना नित्या एकदम छान बसली होती, पण नंतर बोरनान घालायच्या वेळी नित्या इतकी रडायला लागली ना की ती घाबरूनच गेली होती की मला काय करायला लागले ते तिला काही समजण्यात झालं. नंतर इथे बाहेरूनच समोसे ऑर्डर केले होते कारण घरी बनवायला वेळ सुद्धा नव्हता. इथे मग सगळं आटोपल्यानंतर इतका पसारा झाला होता ना की तो आवरूनच ना वैताग घेऊन गेला. एकटीने काय असं साजरं करायचं म्हटलं ना की खूप वैताग येतो, पण आपल्या बाळाची हौस आपण नाही करणार तर कोण करणार ना. मग इथे पटपट आवरून घेऊन ना स्वयंपाकाला लागले, कारण स्वयंपाक अजून करायचा होता. इथे साधंच जेवण बनवलं होतं आणि आमचा गुरुवार असल्यामुळे ना आम्ही मगाशी काही समोसे खाल्ले नव्हते, त्याच्यामुळे जेवताना समोसे वगैरे खाल्ले. चल मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.